रायगड जिल्ह्यात नागोठण्याजवळ अंबा नदीत आज चक्क डॉल्फिन मासा दिसलाय। डॉल्फिन आणि त्याच्या कसरती पाहण्यासाठी तिथे लोकांनी एकच गर्दी केली आहे। काल दुपारी एका मच्छीमाराने या डॉल्फिनला पाहिलं। साधारणतः खाऱ्या पाण्यात आढळणारा डॉल्फिन नदीमध्ये कसा आला, मुळात याबाबतच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। संध्याकाळपासूनच वन खात्याचे कर्मचारी नागोठण्यात दाखल झालेत। आता या डॉल्फिनला समुद्रात सुखरूप सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। खाऱ्या पाण्यातला मासा मुळातच या नदीमध्ये कसा आला, हा जसा प्रश्न अनवट आहे तसा देखीलच गोड्या पाण्यात हा मासा कसा काय राहू शकतो याबद्दल आता कुतूहल वाढू लागले। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, अवघ्या 4 दिवसापूर्वीची घटना आहे की अलिबागच्या किनाऱ्यावर आलेला अजस्त्र मोठा व्हेल आणि आता यानंतर अंबा नदीच्या पात्रातला हा डॉल्फिन, या डॉल्फिन बद्दल आता वन विभाग किती कसोशीनं काळजी घेत आहे? ऋषी, काल संध्याकाळच्या सुमारास हा डॉल्फिन इथं अंबा नदीत एका मच्छीमाराला दिसला। त्यानंतर ही वार्ता वाऱ्यावर पसरल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि ठाण्यातल्या वन्यजीव विभागाचे अधिकारी इथं त्या डॉल्फिनला सुरक्षित समुद्रात पोहोचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते। आणि मिळालेल्या माहितीनुसार आता रात्री उशिरा या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या डॉल्फिनला खोल समुद्रात सोडण्यात यश आलेलं आहे। आणि आता आम्ही त्या वन अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांनी सांगितलं हा डॉल्फिन, जे 2 मासे होते डॉल्फिन, ते दोन्ही मासे सुरक्षितपणे आता समुद्रात सोडलेले आहेत। ऋषी, नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।